हे फक्त मंदिर नाही तर मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर आणि अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबाचे जेजुरी गड आहे। या ठिकाणी हनुमंतराया, मल्लदैत्य तसेच बरेच देवी देवतांचे मंदिरे आहेत। जेजुरी गड हे श्रद्धा आणि विश्वासाचे ठिकाण आहे। अशा पवित्र ठिकाणी आज आपण जाणार आहोत। अशा पवित्र ठिकाणी आल्यावर आपल्याला एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते, तसेच राजमाताचे योगदान सुद्धा बघायला मिळते। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी आलो आहे जेजुरी गडावर श्री खंडोबाच्या दर्शनासाठी। जेजुरी हे ठिकाण पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावरती असून या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही बस किंवा तुमच्या स्वतःच्या गाडीने सुद्धा येऊ शकतात। आत्ता आम्ही जेजुरी गडाच्या पायथ्याला आलो आहोत। इथूनच आपल्याला गड चढायला सुरुवात करायची आहे। वरती गेल्यावर काही अंतरावर समोरच आपल्याला जेजुरी गडाचे मुख्य महाद्वार दिसत आहे, तुम्ही बघू शकतात। अशा भव्य महाद्वारातूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे। गडावरती आल्यावर सर्वप्रथम आपल्याला समोरच खंडोबाचे भव्य मुख्य मंदिर आपल्याला बघायला मिळते, तुम्ही बघू शकतात। मित्रांनो, आता आपण सर्वप्रथम खंडोबाचे दर्शन घेऊया। आज रविवार असल्यामुळे इथे भरपूर गर्दी झालेली आहे, तुम्ही बघू शकतात। मित्रांनो, पौराणिक कथेनुसार मणी आणि मल्ले या असुरांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने श्री मार्तंड भैरव म्हणजे श्री खंडोबा अवतार घेतला। श्री खंडोबा हे भगवान शंकराचेच अवतार असून या ठिकाणी त्यांना श्री मार्तंड भैरव या नावाने ओळखले जातात। मित्रांनो, तुम्हाला इथे यायचे असेल तर सकाळी लवकर यावे लागते, कारण इथे गर्दी भरपूर प्रमाणात असते। तर मित्रांनो, आपल्या आतील दर्शन झालेले आहे। या ठिकाणी फोटो आणि व्हिडिओवरती बंदी असल्यामुळे तुम्हाला आतील दर्शन दाखवू शकलो नाही। मुख्य मंदिराच्या पाठीमागेच म्हाळसा देवीचे मंदिर आहे। म्हाळसा ही खंडोबाची पहिली बायको आहे। इथे सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत। तसेच या ठिकाणी श्री विष्णुपद सुद्धा आहे, तुम्ही बघू शकतात। तसेच प्रभू श्रीराम भक्त हनुमानाची मूर्ती सुद्धा बघायला मिळते। खरंच या ठिकाणी आल्यावर तुम्हाला येथील झालेला भक्तिमय वातावरणाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही। मित्रांनो, आपल्याला गडाच्या वरतून संपूर्ण जेजुरी शहराचे छान दृश्य बघायला मिळत आहे, तुम्ही बघू शकतात। मित्रांनो, त्या बाजूलाच आपल्याला तळे उचलण्याचे हे ठिकाण बघायला मिळते, तुम्ही बघू शकतात। श्री खंडोबाचे काही कार्यक्रम करायचे असतील तर भक्त या ठिकाणी येऊन करत असतात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उधळल्या जाणाऱ्या पिवळ्या हळदीमुळे याला सोन्याची जेजुरी म्हणतात। तसेच या परिसरात भाविक येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत हळद उधळतात, यामुळे संपूर्ण परिसर पिवळा धमक होऊन गेलेला आहे। मुख्य मंदिराच्या समोरच आपल्याला भव्य दीपमाळा बघायला मिळते। तर बरेच देवी देवतांची मंदिरे आणि सरळ समोरच मल्लदैत्याची मोठी मूर्ती बघायला मिळते। मित्रांनो, आता आपले वरचे संपूर्ण दर्शन आणि वरचा संपूर्ण परिसर बघून झालेला आहे। आता आम्ही गड उतरत आहोत। जेजुरी गडाचे 17व्या शतकात मराठा साम्राज्याच्या काळात याचे मोठे नूतनीकरण करण्यात आलेले आहे। तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जेजुरी गडाच्या जीर्णोद्धारासाठी मोठे योगदान दिलेले आहे। गडाच्या मागच्या बाजूलाच आपल्याला छान असे पेशवे तलाव बघायला मिळते। गड उतरत असताना आपल्याला पिता पुत्र म्हणजेच शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजीराजे यांची भेट याच ठिकाणी झालेली होती, म्हणून याचे प्रत्यक्षात मूर्ती स्वरूपात दाखवण्यात आले आहे, तुम्ही बघू शकतात। आपण गड उतरून खाली आल्यावर श्री बानुबाईचे मंदिर दिसते। मित्रांनो, मंदिरासमोरच आपल्याला दगडाच्या मेंढ्या दिसत आहेत, तुम्ही बघू शकतात। त्यासमोरच आपल्याला बानुबाईचे मुख्य मंदिर बघायला मिळते। बानुबाई ही खंडोबाची दुसरी बायको असून इथे सुद्धा आपण दर्शन घेऊया। तर मित्रांनो, आपल्या येथील संपूर्ण दर्शन झालेले आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा।